हॅलो. मित्रांनो, माझं नाव आहे फयाज शेख. राज्यसेवा 2019मध्ये माझी भूमी अभिलेख उपाधीक्षकपदी निवड झालेली आहे आणि या सेशनमध्ये विदर्भ आय एसच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या काही वीक्समध्ये आपण 2 सेशन्स घेतलेले आहेत. कंबाईन स्पेसिफिक आपले हे सेशन्स चालू आहेत. पहिला सेशन आपण घेतला होता 2017च्या कंबाईनचा जो पेपर होता त्याचं आपण डिस्कशन केलं होतं, ॲनालिसिस केलं होतं. त्या अनुषंगाने थोडीफार चर्चा केली होती की नेमके प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, कुठल्या टॉपिक्सवर विचारले जातात, मग आपण कुठे फोकस दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे, कुठले असे प्रश्न आहेत की जे आपण सरळ सरळ इग्नोरच केले पाहिजेत की जे अशक्य आहेत. ठीक आहे, मग ते झालं. मग 18चा पेपर पण आपण डिस्कस केला आणि त्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्सचे हे काही क्वेश्चन्स वगैरे ते पाहिलं की क्वेश्चन्सची कशी पार्श्वभूमी असते, की नेमकं कशावरून प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, का विचारले जातात, त्याही अनुषंगाने आपण थोडंसं डिस्कशन करत आहोत. त्या 2 सेशनला बघून आता आपण तिसरा सेशन करत आहोत. हा राहील 2019च्या कंबाईनचा सेशन. याच्यामध्ये 2019चा जो पेपर झालेला आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. पॉलिटीला आपल्याला माहिती आहे 10 प्रश्न येतात. 10 पैकी आता आपल्या चर्चेतून आपल्याला एवढं तरी कळालेलं आहे की 7, 8, 9 प्रश्न जे आहेत ते साधारणतः इझी असतात. एक डिटेल्ड आपण स्टडी केला, अभ्यास केला, एक सॉरी एक व्यवस्थित थोडंसं सर्दी झाल्यासारखं वाटतं. एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी जर जर आपण अवलंबली तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि नक्कीच एकदम स्ट्रॉंग मार्क्स आपल्याला देणारा हा सब्जेक्ट राहील. ठीक आहे, तर आता लेक्चरला सुरू करूया. ओके. हा कोर्स आहे ऑब्व्हियसली MPSC राज्यशास्त्र नावाचा. कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी हा लागू राहील. किंवा क्लास 3च्या कंबाईन पूर्व आणि मुख्यसाठी पण जिथे जिथे MPSCच्या परीक्षामध्ये तुम्हाला पॉलिटी येतं आणि संविधानाशी निगडीत, केंद्र आणि राज्य शासनाशी निगडीत आणि वेगवेगळ्या आयोगांशी निगडीत जेवढा काही सिलेबस तुम्हाला जेव्हा केव्हा पण जिथे कुठे पण करायचा असेल तिथे हा कोर्स युजफुल राहील. राज्यसेवा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने हा कोर्स तयार केलेला आहे, त्यामुळे नक्कीच कंबाईन प्री आणि मेन्सच्या पोरांना ह्याचा नक्कीच फायदा होईल. एक 80+ लेक्चर्स याच्यामध्ये आहेत. 1 वर्ष व्हॅलिडिटी राहील, अनलिमिटेड वॉच टाईम राहील आणि PYQचं हे आपण जे डिस्कशन करतोय तेही राहील. ॲडिशनली वेळोवेळी आपण ह्याच्यामध्ये ॲडिशन करत राहू. ठीक आहे, हां, तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर नक्कीच करा. ओके, सो विदाऊट मच अडू आपण लेक्चरला स्टार्ट करूया. 16व्या क्वेश्चनपासून आय थिंक पॉलिटीचं स्टार्ट होतं आहे. सो लेट अस जम्प टू 16th क्वेश्चन. ठीक आहे. ओके, 16वा क्वेश्चन काय म्हणतंय? बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅश या हेतूने करण्यात आली होती. बघा, आता आपण पंचायत राजच्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना हे पाहिलं की 2017मध्ये आपल्याला पंचायत राज या विषयावरील प्रश्न दिसले नाहीत. 2018ला 2 प्रश्न आले होते. एक ZP पंचायत समिती ॲक्ट 1961 जो होता त्याच्यामधल्या जोड्या लावाचा होता, जो की अत्यंत डिफिकल्ट क्वेश्चन होता. माझ्या पर्सनल ओपिनियनमध्ये अटेम्प्ट करण्यासारखा तो प्रश्न नव्हता. आणि दुसरा प्रश्न जो होता तो होता महानगर क्षेत्र नियोजन समितीचा, म्हणजे 243 ZD जो की जिल्हा नियोजन समिती आहे आणि 243 ZE जो की महानगर नियोजन समिती, मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी. मग त्याच्याबद्दलचा एक प्रश्न होता जो की ठीक आहे डिटेल्डवाला होता, जरा मध्ये जाऊन त्यांनी विचारला होता, पण किचकट आणि डिफिकल्ट क्वेश्चन नव्हता. डिफिकल्टी लेवल त्याची चांगली होती, बट अशक्य टाईपमधला तो क्वेश्चन नव्हता. आणि आता हा प्रश्न जो आहे तो बऱ्यापैकी इझी प्रश्न आहे. बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅश या हेतूने करण्यात आली होती. लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे, तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळवणे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे. आता राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा कंबाईनची तयारी करत असाल किंवा ASOच्या मुख्यची तयारी करत असाल, पंचायत राज हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि चांगले मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे आणि हा प्रश्न तर अगदी इझी प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघा काय झालं काय नेमकं. 1952ला आपण हे पंचायत राजच्या टॉपिकमध्ये सगळं डिस्कस केलेलंच आहे. 1952ला CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, सामूहिक विकास कार्यक्रम, एक अत्यंत जबरदस्त महत्त्वाकांक्षी फार मोठा प्रोग्राम नेहरू सरकारने लॉन्च केला होता 2 ऑक्टोबर 1952ला.
पण त्याच्यानंतर हळूच त्यांना कळालं की यार प्रोग्राम ज्या लेवलला आपण लॉन्च केला आहे तेवढं काही तो रिझल्ट आपल्याला देत नाही आहे. मग लगेच एका वर्षाने 1953च्या 2 ऑक्टोबरला नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस म्हणजे राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम हा लॉन्च केला. मग तोही झाला. मग त्याच्यानंतर तब्बल 5 वर्षांनी 1957ला त्यांना असं जाणवलं की हा जो CDP आपण बनवला आहे प्रोग्रॅम, त्या प्रोग्रॅमला म्हणावा तसा इफेक्ट आणि इम्पॅक्ट जो आहे तो पब्लिक लाईफमध्ये दिसत नाही आहे. मग त्यांनी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केली. त्या समितीला सांगितलं की सामूहिक विकास कार्यक्रमचं अंमलबजावणी जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने करता येण्यासाठी काय चेंजेस करावे लागतील तेव्हाच्या म्हणजे तेव्हाच्या लोकांसाठी सध्याच्या सेटअपमध्ये. मग बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली. बलवंतराय मेहता समितीने CDPचा अभ्यास केला, भारतीय समाजरचनेचा अभ्यास केला, भारतीय प्रशासनाचा अभ्यास केला आणि त्यांनी आपली एक रिपोर्ट दिली जी की आपल्या पंचायत राज सिस्टममधली एक काय म्हणता येईल एक फाउंडेशनल मेजर डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की की तुम्हाला जर CDP ही स्कीम जर ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट करायची असेल तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट तुम्हाला इस्टॅब्लिश करावं लागेल आणि ग्रामीण भागासाठी गावाच्या लेवलला एक ग्रामपंचायत बनवा, ब्लॉक लेवलला काहीतरी पंचायत समितीसारखं काहीतरी बनवा आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद बनवा. यांच्यामध्ये मग वेगवेगळे अधिकारी असतील, वेगवेगळं सिस्टम असेल, वेगवेगळं सेटअप असेल. या सेटअपचा वापर करून तुम्हाला CDP हा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने राबविता येईल. मग त्यांनी सांगितलं की 3 स्तरावर तुमची पंचायत समितीची रचना करा, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची. त्याच्यानंतर ZPचा जो अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की ZPचा अध्यक्ष कलेक्टरला ठेवा. आता ZPचा अध्यक्ष आपण महाराष्ट्रात ZP पॉवरफुल आहे आणि त्याचा अध्यक्ष पब्लिकमधून निवडून देतो. पण बलवंतराय मेहतांनी तसं सांगितलं होतं की गावाच्या लेवलला ग्रामपंचायत जेव्हा तुम्ही निवडाल तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये प्रौढ मतदान ठेवा. मग त्याच्यात भरपूर त्यांनी की कशा प्रकारे SC STचे कॅन्डिडेट जिंकून आले नसतील तर त्यांनाही रिझर्व एखादी सीट म्हणजे नॉमिनेट केलं पाहिजे. महिला मेंबर पण नॉमिनेट कशा प्रकारे करता येतील तेही पाहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी CDPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी बलवंतराय मेहता समितीने सांगितल्या होत्या. आणि मग त्याच्याच बेसिसवर ही जी त्रिस्तरीय रचना इस्टॅब्लिश झाली ग्रामीण भागामध्ये सेल्फ गव्हर्नमेंटची, त्याला पंडित नेहरू यांनी पंचायती राज असं नाव दिलं की पंचायतींचा राज अशा प्रकारे हे लोकल लेवलला राहील. मग त्याच्यावरूनच मग या सिस्टमला मग ते राजस्थानमध्ये पंडित नेहरू गेले आणि ते स्थापन झालं आणि तिथून आपला जो आहे याचा काय म्हणता येईल प्रवास जो आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा सुरू झाला. आणि 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये तिथे आपल्याला दिसून येते की या पूर्ण सेटअपला संविधानिक आपण दर्जा दिलेला आहे. तर इथे याचं आन्सर हे येईल. आणि हा एकदम सिंपल प्रश्न आहे. कंबाईन राज्यसेवा ASO मुख्य काहीही करत असताना पंचायत राजमध्ये वेगवेगळ्या समित्या, समित्यांच्या स्थापना, समित्यांची सरकारी ऑफिशियल नावं काय काय आहेत आणि त्यांच्या उपाययोजना किती किती आणि काय काय सांगितलेल्या आहेत महत्त्वाच्या, हे आपण करणं अपेक्षित आहे. आणि त्यानुसार हा प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये मी ठेवेन. पंचायत राजचा एक प्रश्न झाला. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे. तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हा 19चा काळ आहे, राईट. आता थांबा एक सेकंड. हा 19चा 24 मार्चचा काळ आहे, करेक्ट. 2017 पर्यंत जो सरपंचाच्या निवडणुकीचं जे होतं मॅटर ते कसं होतं, प्राईम मिनिस्टर सारखं होतं. ठीक आहे की गावातले सगळे लोक मिळून ग्रामपंचायत निवडून देणार आणि ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांच्यामधून एकाला सरपंच बनवणार. जसं आपण खासदार निवडून देतो त्यापैकी एक एकाला प्रधानमंत्री बनवतात, सेम ग्रामपंचायत राहील त्याच्यापैकी एक वर जाऊन सरपंच बनेल. आणि हे 2017 पर्यंत सिस्टम होतं. मग 17च्या नंतर तेव्हा BJPचं सरकार आलेलं होतं. मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब होते 2014 ते 19च्या काळामध्ये. 17मध्ये मग त्यांनी ठरवलं की सरपंचाची निवड अशी नाही व्हायला पाहिजे, सरपंचाची निवड थेट राहायला पाहिजे. ठीक आहे. मग त्या थेट निवडीमध्येही काही सरपंचांची निवडणूक झाली. मग आता सरपंच थेट निवडायचा असेल तर हा जो सिस्टम आहे तो प्रेसिडेन्शियल टाईपमध्ये झाला, राईट. अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट थेट निवडला जातो. तशा प्रकारे जर तुम्ही निवड करत असाल तर मग थेट निवडलेल्या प्रेसिडेंटला जास्तीचे अधिकार दिले पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याच्या विरोधातल्या अविश्वास ठरावामध्येही काही चेंजेस केले होते जे 2017च्या आधी वेगळे होते.
तेव्हा त्यांनी काय केलं होतं की सरपंचाच्या अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. हे करेक्ट आहे की पब्लिककडून थेट मेजॉरिटीने निवडून आलेला सरपंच आहे आणि ह्याला जर ग्रामपंचायतीच्या 50% मेजॉरिटीने जर बाहेर काढलं तर एवढ्या गावाच्या पूर्ण पब्लिकच्या मतांना किंमत राहणार नाही. म्हणून मग हे ठरवलं की कमीत कमी 2/3 लोकांचा पाठिंबा असेल तरच अविश्वास ठराव ग्रामपंचायतीमध्ये मांडला जाईल. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. हे बघा, 2/3 पाठिंबा दिल्यावर तो जो आहे ठराव मांडला जाईल. 3/4 ग्रामपंचायतीच्या मेंबर्सनी यस म्हटल्यानंतर अविश्वासाचा ठराव पास होईल. प्लस ॲडिशनली ग्रामसभेमध्ये त्या पास झालेल्या ठरावावर ग्रामसभेमध्ये 50%ने मेजॉरिटीने तो पास झाला पाहिजे, ग्रामसभेची संमती मिळाली पाहिजे. मग एवढं झाल्यानंतर तो जो सरपंच आहे तो निवडून येईल असं तो अविश्वासाचा ठराव मान्य होईल. मग त्याच्यानंतर जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. म्हणजे हे एक ॲडिशनल अजून एक प्रोटेक्शन त्याला दिलेलं आहे. मग असं नको व्हायला की ग्रामपंचायत दुसरे कामं काहीच करत नाही आहे, दर 2-4 महिन्याला ते अविश्वास ठराव मांडत आहेत, पास होत नाही आहे, परत 2-4 महिन्यांनी अविश्वास ठराव मांडत आहेत, म्हणजे ह्यांचं पॉलिटिक्सच चालू आहे, काही जनतेचं काम होत नाही आहे. असं होऊ नये. जनतेकडून निवडून आलेल्या सरपंचाला ॲडिशनल प्रोटेक्शन मिळावं म्हणून एकदा अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला तर नंतर अजून 2 वर्ष त्याच्या विरोधात तो मांडताच येऊ शकत नाही असं त्यांनी ठरवलं. सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वास ठराव मांडता येणार नाही. आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की शेवटच्या 6 महिन्यात अविश्वास ठराव मांडता येत नाही, अखेरच्या वर्षात मांडता येऊ शकतो. परत मग त्याच्यात आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत बघा की समजा ग्रामपंचायत किंवा सरपंच वगैरे बरखास्त झालं तर 6 महिन्यापेक्षा जास्त टाईम असेल तर रिइलेक्शन वगैरे घ्यावे लागतील. 6 महिन्यापेक्षा कमी टाईम असेल तर त्याला मग अविश्वास ठराव करून फायदाच काय, कारण नंतर आणि त्याच्याशिवाय काय होतं, युजली आपण असं सायकल्समध्ये ग्रामपंचायतीचे इलेक्शन्स वगैरे घेतो. मग आता हे जर झालं तर ते सायकल पण बिघडेल. सो इथे काय चुकीचं आहे तर एका वर्षात नाही, लास्टच्या 6 महिन्यामध्ये अविश्वास ठराव मांडता येत नाही. त्यामुळे इथे जे आहे चुकीचं विचारले, त्यामुळे चौथा ऑप्शन आपण गोल करायचा. हा पण एकदम इझी प्रश्न आहे, थोडासा करंट अफेअर्सला धरून त्या काळासाठी होता. बघा 2 प्रश्न 16 आणि 17 पंचायत राजवरून इझी प्रश्न होते, अटेम्प्ट करण्यासारखे होते. परत 18वा प्रश्न इझी आहे पण डोकं खाणारा आहे, म्हणजे काय म्हणता येईल इडिओटिक गोष्ट आहे जराशी इथे. नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. आता बऱ्याच जणांनी याला पण करेक्ट केलं, कारण NITI नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया सगळ्यांनी पाठ केलं होतं. कोणतं विधान चुकीचं कोणतंही नाही असं केलं. आयोगाने नंतर दिलं उत्तर हा. सगळ्यामध्ये मग हेच झालं की अरे काय 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 काय. मग नंतर कळालं की हे इन्स्टिट्यूशन पाहिजे, इथे इन्स्टिट्यूट नाही तर इन्स्टिट्यूशन पाहिजे. म्हणजे असतं असं कधी कधी होतं, आयोगालाही जरा मजा करावीशी वाटते आणि अशा गोष्टी घडत असतात. तर ठीक आहे, 2014ला मे महिन्यामध्ये इलेक्शनचा रिझल्ट आला. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी 2014च्या ऑगस्टमध्ये अनाऊन्समेंट केली की हा जो प्लॅनिंग कमिशन, नॅशनल डेव्हलपमेंट कमिशन जे आहे, हे प्लॅनिंग कमिशन वगैरे सध्याच्या मॉडर्न टेक्नॉलॉजिकल आणि कॅपिटलिझमशी रिलेटेड, बिझनेस फ्रेंडली, मार्केट फ्रेंडली एरामध्ये हे प्लॅनिंग कमिशन फार जुनी इन्स्टिट्यूशन आहे, ती काही महत्त्वाची नाही आहे. तर याच्याऐवजी आणि प्लॅनिंग कमिशनचं त्यांचं असं म्हणणं होतं की केंद्र सरकार दिल्लीला राहून प्लॅनिंग करेल, पूर्ण देशासाठी 5 वर्षाचा प्लॅन बनवेल आणि तोच सगळ्यांनी फॉलो करायचा. हे काही सध्याच्या काळात योग्य नाही आहे. मग त्यांनी म्हटलं की त्यापेक्षा आपण नीती आयोग बनवणार आहोत. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही एक थिंक टँकसारखं काम करेल. हे रिपोर्ट्स बनवतील, अहवाल बनवतील, गव्हर्नमेंटमध्ये रिफॉर्म सजेस्ट करतील, हे मेजरमेंट्स करतील वेगवेगळ्या गोष्टींची आणि एक ॲज अ थिंक टँक हे काम करतील. किंवा मग नीती आयोगाने मग ते 3 वर्ष, 7 वर्ष आणि 15 वर्षाचे विजन आणि फ्रेमवर्क आणि प्लॅन ऑफ ॲक्शन पण बनवले होते. ते पण आपल्याला माहिती आहेत की त्यांनी तसं पण केलं होतं. आणि मग अशा प्रकारे बॉटम अप अप्रोच राहील नीती आयोगाचा.
म्हणजे केंद्र सरकार सगळ्यांना सांगेल असं नाही, तर बॉटमवरून ग्राउंड लेवलवरून एक डेटा कलेक्ट केला जाईल, फीडबॅक कलेक्ट केला जाईल आणि त्याच्यावर बेस्ड नीती आयोग जे आहे ते वेगवेगळे तुम्हाला स्कीम्स आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आणि वेगवेगळे रिफॉर्म्स सजेस्ट करत राहील. तर 1 जानेवारी 2015ला स्थापना झाली. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. एक त्याला व्हाईस चेअरपर्सन असतात, जे की सध्या आपले त्यांचं मला नाव आठवत नाही आहे, ते आहेत राजीव कुमार काहीतरी नाव आहे त्यांचं. एक CEO असतात, जे की चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सेक्रेटरी जनरल टाईपमध्ये यांची पोस्ट असते. ते नीती आयोग बनल्यापासून आय थिंक अमिताभ कांत हेच नीती आयोगाचे CEO आहेत. मग याला सोडून 4 जे आहेत ते फुल टाईम मेंबर्स असतात, 2 जे आहेत ते पार्ट टाईम मेंबर असतात, 4 एक्स ऑफिशियो मेंबर्स असतात, 2 जे आहेत ते पार्ट टाईम मेंबर्स असतात. आणि त्याच्याशिवाय नीती आयोगाची जी गव्हर्निंग काउन्सिल असते, त्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये सर्व राज्यांचे CM असतात, जे युनियन टेरिटरीज आहेत त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर्स वगैरे असतात आणि युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे सगळे मेंबर्स त्याच्यामध्ये त्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये असतात. तर इथे फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या लोकांनी घाई गडबडीत नॅशनल इन्स्टिट्यूटला राईट मारून टाकलं त्यांचं चुकलं, ज्यांनी विचार केला की नाही इथे नॅशनल इन्स्टिट्यूशन होतं त्यांचं बरोबर आलं. ठीक आहे. मग आहे तुमचा 19वा क्वेश्चन. याच्यामध्ये काय विचारले, फक्त कलमांची जोडी लावायची आहे, खालीलपैकी कोणती जोडी जी आहे ती बिनचूक आहे असं त्यांनी विचारलं. तुम्हाला 4 प्रश्न आहेत. काय काय आहे बघा. संसदेची निर्मिती कलम 81 सांगितलंय. ठीक आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 54 सांगितलंय. भारताचा उपराष्ट्रपती कलम 64 सांगितलंय आणि भारताचा महान्यायवादी जो आहे तो कलम 76 मध्ये त्यांनी सांगितलेला आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे की मॅनर ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट आर्टिकल 54 मध्ये हे करेक्ट आहे. ठीक आहे. 52ला प्रेसिडेंट देअर शॅल बी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं आहे. 53ला जे आहे ते ओके. तर थोडासा प्रॉब्लेम झाला होता, बंद झालं होतं हे. ओके, हां, रेकॉर्डिंग होते आता. येस. तर आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मित्रांनो, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक, करेक्ट कोणतं आहे ते विचारले. बघा, पहिलं आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्लिमेंट आर्टिकल 81. आर्टिकल 81 आपल्याला माहिती आहे कॉम्पोजिशन ऑफ हाऊस ऑफ पीपल आहे, त्यामुळे हे चुकलं. कॉम्पोजिशन ऑफ हाऊस ऑफ पीपल म्हणजे लोकसभा सदस्य संख्या वगैरे ते येईल. मग कलम 54 इथे विचारते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत. बघा, 52 ते 78 भाग 5 मध्ये या गोष्टी आहेत. 52 काय म्हणतं की देअर शॅल बी अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 53 काय म्हणतं की एक्झिक्युटिव्ह पॉवर ज्या आहेत त्या स्टेटच्या म्हणजे युनियनच्या त्या प्रेसिडेंटच्या हातात असतील. 54 मध्ये प्रेसिडेंटच्या इलेक्शनबद्दल सांगितलेलं आहे आणि 55 मध्ये प्रेसिडेंटच्या इलेक्शनची पद्धत जी आहे ती दिलेली आहे. कलम 55 पाहिजे, म्हणून हे तुमचं चुकलं. मग भारताचा उपराष्ट्रपती, आता इथे 63व्या कलममध्ये भारताचा उपराष्ट्रपती आहे. 64वा कलम जो आहे तो चुकीचा आहे, कारण 64वा कलम जो आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जो व्हाईस प्रेसिडेंट आहे, द व्हाईस प्रेसिडेंट शॅल बी द एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ द हाऊस ऑफ स्टेट्स. म्हणजे राज्यसभेचा एक्स ऑफिशियो हा चेअरमॅन जो आहे तो उपराष्ट्रपती राहील असं 64व्या कलमामध्ये म्हटलेलं आहे. आणि 76व्या कलमामध्ये भारताचा महान्यायवादी हा दिलेला आहे. त्यामुळे बिनचूक जे आहे ते भारताचा महान्यायवादी आहे. तसंच राज्याचा ॲडव्होकेट जनरल हा कलम 165 मध्ये असतो, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे जे आहे आता हे जे जोड्या लावा आहेत ना, हे तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतं, पण पर्याय नाही आहे. पाठ सगळ्यांनी केलेला आहे, आपण पण करायला पाहिजे. कारण आपण जर नाही केलं तर आपण हे जे हजारो मुलांनी जे पाठ करून ठेवलेलं आहे मग ते मेन्सला राहतील आणि आपण नाही राहणार. मग 20वा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. करेक्ट. उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. करेक्ट. भारतीय उच्च न्यायालयाची स्थापना भारतात सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. करेक्ट. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. करेक्ट. त्यामुळे बिनचूक काय आहेत, सर्वच बिनचूक आहेत. ऑप्शन 4 तुमचा करेक्ट राहील. ठीक आहे.
हायकोर्टाबद्दल जेव्हा आपण अभ्यास केलेला आहे, लक्ष्मीकांत असेल, कोळंबे असेल, आपण पाहिलं की भारतातील प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय राहील. पण एक गोष्ट आठवा, 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये असं म्हटलेलं आहे की एकापेक्षा अधिक राज्यांसाठी किंवा एक राज्य आणि काही युनियन टेरिटरीजसाठी पण एक हायकोर्ट असू शकतो. म्हणजे काय की एखादा हायकोर्ट फक्त त्या राज्यासाठी राहील, जसं की मध्य प्रदेशमधला हायकोर्ट आहे. एखादा हायकोर्ट 2 राज्यांसाठी राहील, जसं की चंदीगडमधला पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट आहे. एखादा हायकोर्ट हा तो राज्य, ॲडिशनल राज्य आणि ॲडिशनल युनियन टेरिटरी, म्हणजे जसं की आता बॉम्बे हायकोर्ट आहे, तर बॉम्बे हायकोर्ट महाराष्ट्रासाठी पण आहे, गोवा राज्यासाठी पण आहे, दादरा नगर हवेली अँड दमन दीव या युनियन टेरिटरीसाठी पण आहे. अशा प्रकारे ही जी मांडणी आहे ॲडिशनल राज्यांना ॲडिशनल ह्याला करायची, ही 7व्या घटना दुरुस्ती 1956 मध्ये केलेली आहे. आता हे तुम्ही वाचलेलं असेल, पाठ केलेलं असेल थोडंसं, पण मात्र जर तुम्ही लक्षात आणलं, एक इंटरडिसिप्लिनरी अप्रोच पाहिला, तर तुम्हाला असं लक्षात येईल की पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, स्वातंत्र्यानंतरचा भारताचा इतिहास जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तेव्हा तुम्ही दार कमिशन असेल, JVP कमिशन असेल, किंवा त्याच्यानंतर फजल अली कमिशन, जे की स्टेट रिऑर्गनायझेशन राज्य पुनर्रचना आयोग ज्याला आपण म्हणतो, 1953 ते 1955 मध्ये त्यांनी रिपोर्ट दिली. तर या राज्य पुनर्रचना आयोगाने काय केलं होतं, ABCD अशा प्रकारे जी राज्यांची रचना होती भारतीय संविधानामध्ये, त्याच्याऐवजी त्यांनी सांगितलं की एवढे एवढे राज्य करा, एवढे एवढे केंद्रशासित प्रदेश करा, आणि मग आपण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश केले होते. मग सडनली आपल्याला असं जाणवलं की राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वाढलेले आहेत आणि तेवढे हायकोर्ट काही एका दिवसात आपण क्रिएट करू शकत नाही. मग 7व्या घटना दुरुस्तीत असं टाकलं की हां, आजूबाजूच्या राज्यांना पण एखादा हायकोर्ट बघू शकेल. मग दिल्ली एकमेव युनियन टेरिटरी आहे ज्याचा स्वतःचा हायकोर्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता हे 2019च्या मार्चचा पेपर आहे. 2019च्या ऑगस्टला काय झालं, जम्मू काश्मीरचं आपण 370 काढलं, त्याला बायफर्केट केलं, 2 युनियन टेरिटरी बनवल्या. मग जम्मू काश्मीर युनियन टेरिटरीला सध्या जम्मू अँड श्रीनगर हायकोर्ट जे आहे ते तिकडे अप्लाय होतं. पण दिल्लीसारखं कसं आहे, दिल्लीचा केंद्रशासित प्रदेशाचा एकट्याचा वेगळा हायकोर्ट आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा सध्याचा जो हायकोर्ट आहे तो लडाख या केंद्रशासित प्रदेशाचं काम पण पाहतो. ठीक आहे, एवढं सगळं झालं. मग 1862ला काय झालं आपल्याला माहिती आहे, मद्रास, कॅलकाटा आणि बॉम्बे ही जी 3 प्रेसिडेन्सी सिटीज होते, तिथे त्यांनी सगळ्यात प्रथम हायकोर्ट बनवले. आणि त्याच्यानंतर 1866ला 4 वर्षानंतर 4थं हायकोर्ट जे आहे ते अलाहाबादला बनवलं. तेच अलाहाबाद उच्च न्यायालय सध्या UPचा हायकोर्ट म्हणून काम पाहतो. त्यामुळे हे झालं. परत हायकोर्टावर तुम्ही लक्षात आणलं तर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल, तुमच्या 2018ला पण एखादा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे काय की हायकोर्टावर, कोर्टावर साधारणतः प्रश्न आपल्याकडे असतात. आणि अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत, तर एखाद्या प्रत्येक ऑनेस्टली सिन्सिअरली अभ्यास करणाऱ्या पोराला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याचं हा प्रश्न चुकण्याचं काही कारण नाही आहे. ठीक आहे, मग ओके, 21वा प्रश्न कोणता आहे तुमचा, 164 बद्दल. ठीक आहे, आता खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या 164 मध्ये आहेत, काय म्हणते, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. बी, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल. मंत्रिपरिषदेत राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल. ठीक आहे, मंत्रिपरिषद मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. मी काय म्हटलं, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत. आता कर्सरी जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की सगळं राज्यघटनेमध्ये आहे, पण त्यांनी नंतर आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा, हे जे आहे ते आपल्याला 164 मध्ये दिसून येतं की द चीफ मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड अदर मिनिस्टर्स शॅल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन द ॲडवाइस ऑफ CM. म्हणजे मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार केले जातील. ओके, हे झालं. मग मुख्यमंत्री परिषद जी आहे, मंत्रिपरिषद जी आहे ती विधानसभेत
सामुदायिकरित्या जबाबदार असेल. आता हे अनुच्छेद 164 जे आहे ना मित्रांनो, ते पार्लिमेंटच्या म्हणजे संसदेच्या कलम 75ला सिमिलर आहे का नाही सगळ्या बाबतीत? करेक्ट. मग हे आहे तुमचं डी, मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेच्या 15% अधिक असणार नाही. ही 2002 का 3 मध्ये आपण एक घटना दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये सांगितलं सेंट्रलला आणि स्टेट लेवलला की लोकसभा किंवा विधानसभेच्या 15%पेक्षा जास्त मंत्री परिषद तुम्हाला शक्य नाही, तुम्ही करू शकत नाही. आणि त्याच्याशिवाय 12पेक्षा कमी तुमचे मंत्री असणार पण नाही CMच्या लेवलला, अशी पण त्याच्यामध्ये अट आपण टाकली होती. मग ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की दिल्लीसाठी जे आहे, दिल्लीला चीफ मिनिस्टरला इन्क्लूड करून 7 मंत्री राहतील, अशी आपण घटना दुरुस्तीमध्ये दिल्लीसाठीची जी होती त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळे हे जे आहे राज्यांचं ते दिल्लीला अप्लाय होणार नाही. मग इथून आपल्याला दिसतं की ACD जे आहे ते 164 मध्ये आहे. ऑप्शन 3 जो आहे तो तुमचा करेक्ट येईल. हे जे आहे राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालाला कळवणे. 164 मध्ये तुमचं 75 मध्ये हे झालं. 165 मध्ये तुमचं आलं ॲडव्होकेट जनरल आला आणि 166 जे राहील त्याच्यामध्ये तुमच्या मुख्यमंत्र्याच्या कर्तव्यांची यादी दिलेली आहे. आय थिंक 166च आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कर्तव्य कोणते कोणते आहेत ते पाहून घ्या. तर अशा प्रकारे हे जे आहे ते चुकीचं आहे. कर्तव्य जे आहेत मुख्यमंत्रीचे गव्हर्नरच्या संबंधित 3 वेगवेगळे कर्तव्य आहेत की त्यांना निर्णय कळवणे, माहिती कळवणे, त्यांनी मागितलेली माहिती देणे, त्याच्याकडून हे घेणं, अशा प्रकारचे. ठीक आहे. आणि सेम जे सेट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज जे आहे ते PMची राष्ट्रपतीच्या संदर्भात आहे. त्यामुळे तेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 164 मध्ये या तरतुदी आहेत. ACD ही जी आहेत ती 3 कलमं आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहेत. मग त्याच्यानंतर आहे आपला 22वा प्रश्न, पॉलिटीचाच आहे. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? आता एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकशाही असा उल्लेख का केलेला आहे? कारण बघा कसं आहे माहिती आहे का, जेव्हा कम्युनिस्ट व्यवस्था आहे किंवा सोशलिस्ट व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काय करतात, त्याच्यामध्ये जनतेला जास्तीत जास्त हक्कांसोबत जास्तीत जास्त कर्तव्यांची पण जाणीव करून दिली जात असते की आपण नागरिक आहोत तर आपलं कर्तव्य हे आहे, आपलं कर्तव्य ते आहे. बट त्याच्या अगेन्स्ट हे जे वेस्टर्न डेमोक्रेसी आहेत, पाश्चिमात्य लोकशाही राष्ट्र जे आहेत, अमेरिका असेल, कॅनडा, UK, जर्मनी, फ्रान्स, या सर्व राष्ट्रांमध्ये कसं आहे की तिथे इंडिव्हिज्युअलच्या हक्काबद्दल जास्त चर्चा केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट जे आहे ते पब्लिकला फॅसिलिटेशनसाठी आहे, पब्लिकच्या सर्व्हिससाठी आहे. गव्हर्नमेंटने पब्लिकचे हक्क, नागरिकांचे हक्क जे आहेत ते एन्श्युअर केलं पाहिजे. नागरिकांचे जे कर्तव्य असतील ते नागरिक शहाणे आहेत, त्यांचं त्यांना करावं वाटेल तेव्हा ते करतील. तुम्हाला ते लोकशाही राज्यघटनेमध्ये लिहून ठेवण्यासारखी एवढी काही गरज नाही आहे. त्यामुळे अमेरिका हे त्याचं उत्तर नाही आहे, कॅनडामध्ये पण हे नाही आहे, फ्रान्समध्ये पण नाही आहे. तुमचं लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की भारताला सोडलं तर जापान हे बहुधा एकमेव लोकशाही राष्ट्र असेल की ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादीच घटनेमध्ये दिलेली आहे. भारत आणि जापानला सोडलं तर इतर साम्यवादी विचारधारा असलेले जे राज्य आहेत, जसं की सोव्हिएत रशिया जे आधीच्या काळातलं होतं, USSR, त्यांच्यामध्ये मात्र कर्तव्यावर जास्त भर दिला जायचा. ह्याच्यामुळे 22चं हे आन्सर अशा प्रकारे आपल्याला देता येतं. ठीक आहे. तर अशी कर्तव्याची यादी जी आहे ती ॲक्च्युली आपल्याही संविधानामध्ये कर्तव्याची यादी काही आधीपासून नव्हती. 42व्या घटना दुरुस्तीनुसार एमर्जन्सी चालू असताना ही कर्तव्य ॲडिशनली कलम 51A आणि भाग 4A मध्ये आपण ॲड केलेली आहेत असं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यानंतर 23वा प्रश्न पण जो आहे तो आपला ह्याचाच आहे. कुठल्या गोष्टीबाबत भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विशेषाधिकार प्राप्त होतात? विच ऑफ द फॉलोइंग, डिस्क्रिशनरी पॉवर कोणत्या आहेत? ठीक आहे. तर 152, 54, 60 आणि 63 ह्याच्यामध्ये तुम्हाला 164 आपला जे गेला, 164च्या आधी 163 आर्टिकल आहे. 64 काय म्हणतं? मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल.
163 काय म्हणतं, देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू एड अँड ॲडवाइज द गव्हर्नर. म्हणजे काय की राज्यपालाला मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. ठीक आहे. आणि तिथे एक्सप्लिसिटली स्पेशली मेन्शन केलेलं आहे काय की जिथे राज्यपालाला डिस्क्रिशनरी पॉवर, विवेकाधीन स्वतःच्या मर्जीनुसार काम करण्याचे अधिकार असतील, तिथे मात्र राज्यपाल या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे जे काही बोलणं आहे ते ऐकणार नाही. आता आपण पाहिलं 164ला संलग्न आर्टिकल संसदेच्या ह्याच्यामध्ये 75 आहे, तर 163ला संलग्न आर्टिकल संसदेच्या ह्याच्यामध्ये कोणता होईल, आर्टिकल नंबर 74. आर्टिकल नंबर 74 जेव्हा तुम्ही वाचाल त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे की एक मंत्रिमंडळ राहील, मंत्र्यांची परिषद राहील जी राष्ट्रपतीला सल्ला आणि मदत करेल. तिथे मात्र राष्ट्रपतीच्या डिस्क्रिशनरी पॉवरबद्दल काहीही नमूद केलेलं नाही. म्हणजे काय आपल्याला हे दिसून येतं की राज्यपाल आणि राष्ट्रपती हे काय म्हणता येईल, राज्याचे आणि देशाचे हेड ऑफ द स्टेट जरी असले तरी ओव्हरऑल त्यांचं फंक्शनिंग वगैरे सिमिलर जरी असलं तरी राज्यपालाला जास्त अधिकार आहेत डिस्क्रिशनरी पॉवरच्या बाबतीत, राष्ट्रपतीला डिस्क्रिशनरी पॉवर नाही आहे. मग आता हे विवेकाधिकार राज्यपाल कधी वापरणार. बघा सिच्युएशन अशी आहे की काय आहे की जेव्हा तुम्ही पाहताय इलेक्शन झालं, वेगवेगळ्या पार्टीज आहेत, मग त्या पार्टीजपैकी कुठल्या पार्टीला बोलवायचं की तुमचं सरकार स्थापन करा, हे स्थापन करण्यासाठी बोलवण्याचं जे आहे ते गव्हर्नरला विवेकाधिकार आहे. मग बऱ्याच वेळेस समजा आता महाराष्ट्रातल्या विधानसभेत 288 जागा आहेत, समजा एखाद्या पक्षाला 145, 146, 150-60 जागा पडल्या, तिथे राज्यपालांचा विवेकाधिकार कामाला येणार नाही, कारण त्यांना ज्याला जास्त आहेत त्याला बोलवावंच लागेल. किंवा इलेक्शनच्या आधीचं एखादं युती किंवा आघाडी होती, त्यांना 145 पेक्षा जागा जास्त आहेत, त्यांना बोलवावं लागेल. पण अशी सिच्युएशन असेल की जेव्हा कुठल्याही पक्षाला सरळ क्लिअर मेजॉरिटी नसेल तेव्हा कुणाला बोलवायचं. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की 19च्या इलेक्शन्समध्ये महाराष्ट्रात काय झालं, भाजपला 105 जागा, शिवसेनेला 54 का 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेस जी आहे ती 44 जागावर होती. आता इथे कुणालाच क्लिअर मेजॉरिटी नाही आहे आणि शिवसेनेने सांगून दिले की आम्ही भाजपसोबत युतीमध्ये जाणार नाही आहे आणि मग सगळा गोंधळ चालू होता. अशा वेळेस राज्यपालांचा विवेकाधिकार कामात येतो. मग राज्यपाल त्यांच्या मर्जीनुसार कुणालाही बोलवू शकतात. ते सगळ्यात जास्त मेजॉरिटी असलेल्या पक्षाला बोलवू शकतात, ते सर्वात जास्त मोठ्या अलायन्सला बोलवू शकतात, कुणालाही बोलवून ते म्हणू शकतात की तुम्ही तुमचं जे आहे मेजॉरिटी डिक्लेअर करा. मग त्याच विवेकाधिकाराच्या अंतर्गत त्यांनी काय केलं, जेव्हा फडणवीस साहेब आणि अजितदादांनी एक सांगितलं की आमच्याकडे मेजॉरिटी आम्ही प्रूव्ह करू, तेव्हा गव्हर्नरनी आपल्या विवेकाधिकारात त्यांना आपल्या गव्हर्नर्स बंगलोमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांचा सकाळी जो शपथविधी झाला होता ते आपण पाहिलं. तर इथे हे विवेकाधिकार असे जे आहेत ते राष्ट्रपतींना वर नाही आहेत, हे राज्यपालांना दिलेले विवेकाधिकार आहे. इनफॅक्ट 163 मध्येच वेगवेगळ्या जजमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की एखाद्या गोष्टीबद्दल राज्यपालांना विवेकाधिकाराने काम करण्याचा अधिकार आहे का नाही हे पण राज्यपालच ठरवतील. म्हणजे त्यांचं डिसिजन फायनल राहील की हे माझ्या डिस्क्रिशनमध्ये येतं का नाही. पण सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या जजमेंटमध्ये डिस्क्रिशन कशा प्रकारे त्यांनी वापरलं पाहिजे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो 23चं जे उत्तर आहे ते आपलं 4 होईल. इथे परत आपण जे आहे राज्य विधिमंडळाबद्दल आपण चर्चा करत आहोत. आता 24वा प्रश्न जे आहे, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. आता हा प्रश्न जो आहे मित्रांनो तो तुमच्या अंडरस्टँडिंगवर आहे आणि बऱ्यापैकी इझी प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तो समजेल. ठीक आहे. आणि ह्याच्यावर आपण चर्चा चांगल्या केलेल्या आहेत की मुफ्त आणि निपक्षपाती मुक्त पाहिजे तिथे का फ्री अँड फेअर इलेक्शन्स. बघा लोकशाहीमध्ये इलेक्शन्समध्ये जर गडबड होत असेल, ठीक आहे, तर मग त्या लोकशाहीला काही अर्थ उरत नाही. कारण लोकशाही म्हणजे काय की लोकांनी निवडून दिलेली सरकार जी आहे ती सरकार चालवेल. मग लोकांना निवडून देतानाच जर स्वातंत्र्य नसेल
ते इलेक्शनच जर जबरदस्तीने होत असेल, ते इलेक्शनच बायस्ड पद्धतीने घेतलं जात असेल, तर मग लोकशाही खऱ्या अर्थाने आहे असं म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येणार. व्यक्तीची प्रतिष्ठा, आता ह्याच्यातही एक गोष्ट लक्षात ठेवा की व्यक्तीची प्रतिष्ठा जी आहे, आपण मोठे मोठे आपले जे लीडर्स होऊन गेलेत, नेहरूपासून ते गांधीपासून ते सगळ्यांनी त्या सगळ्यांनी एकच सांगितलेलं आहे की डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल जी आहे ती फार महत्त्वाची. आपल्या प्रस्तावनेमध्ये पण आपण डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअलबद्दल बोललो आहे. सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या जजमेंट्समध्ये बोललेलं आहेत की व्यक्तीची प्रतिष्ठा गरजेची आहे. कारण आपण डेमोक्रेसीमध्ये आपण सिटीजन आहोत, आपण नागरिक आहोत. जेव्हा एखादा राजा राज्य करत असतो तेव्हा त्या राजाची प्रजा असते. आता डेमोक्रेसीमध्ये आपण प्रजा नाही, आपण नागरिक आहोत. नागरिकांना हक्क आहेत, नागरिकांना इज्जत आहे, नागरिकांना प्रतिष्ठा आहे आणि त्या व्यक्तीची प्रतिष्ठा लोकशाही सरकार जे आहे ते टिकवून ठेवतो. समजा लोकशाहीच्या ऐवजी समजा हुकुमशाही असेल तर व्यक्तीची प्रतिष्ठा टिकून राहील का? त्या हुकुमशहाला ज्याला वाटलं जेव्हा वाटलं तेव्हा तो त्याच्यासोबत काहीही करू शकतो. मग ऑप्शन डी आहे कायद्यासमोर समानता. कलम 14 नुसार आपण काय केलंय? इक्वालिटी बिफोर लॉ जे आहे, राईट टू इक्वालिटी आपण एन्श्युअर केलेलं आहे. इक्वालिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण सगळ्यांना आपण दिलेले आहे. त्यामुळे हा पण पॉईंट जो आहे तो लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे. हुकुमशाहीमध्ये काय करेल? हुकुमशहाला कुठलेच कायदे अप्लाय होणार नाही. हुकुमशहाच्या मित्रांना, त्याच्या फॅमिलीला तो कायद्यासमोर श्रेष्ठ मानेल. करेक्ट? पण तसं लोकशाहीमध्ये शक्य नाही. अल्पसंख्याकाचे शासन हे लोकशाहीच्या मूल्यांच्या अगेन्स्ट जातं. कारण गव्हर्नमेंट ऑफ मायनॉरिटीज नसतं तर गव्हर्नमेंट ऑफ मेजॉरिटीज असतं. कारण लोकशाहीचा प्रिन्सिपलच तो आहे की त्या त्या देशातील लोक जे आहेत ते आपल्यामधून काही लोकांना निवडून देतील, ज्या व्यक्तीला जास्त मतं पडतील त्याचं सरकार बनेल. त्यामुळे ज्या माणसाकडे मेजॉरिटी आहे, मेजॉरिटी कॅरीज द रूल किंवा मेजॉरिटी कॅरीज द लॉ जसं म्हणतो आपण, त्याच्यानुसार मेजॉरिटीनुसार लॉ बनेल, मेजॉरिटीनुसार सरकार बनेल. त्यामुळे लोकशाहीचं एक फंडामेंटल प्रिन्सिपल आहे गव्हर्नमेंट ऑफ मेजॉरिटी. पण हे जे लोकशाहीमध्ये मेजॉरिटीचं जे सरकार आहे ते मेजॉरिटेरियन सरकार पण बनू शकतो. की समजा असं एखादी सिच्युएशन आहे की लोकशाहीमध्ये वन वोट वन व्हॅल्यू आहे, मेजॉरिटीचंच नेहमी सरकार येणार आहे, तर मग ते मायनॉरिटीला दडपणारे कायदे बनवू शकतात. त्यामुळे आपण काय करू शकतो की प्रत्येक जगातील लोकशाही काय करते? आपल्या संविधानात मायनॉरिटीजच्या संरक्षणासाठी, मायनॉरिटीजच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काही नियम बनवते, मायनॉरिटीजला काही हक्क देते, जे की आपल्या संविधानाने पण कलम 29 आणि 30 मध्ये मायनॉरिटीचे हक्क दिलेले आहेत. कलम 25 ते 28 मध्ये धर्माचं पण जे दिलेलं आहे किंवा एकंदरीत जे हक्क आहेत ते सगळे आपण अप्लाय करतो. मग सरळ सरळ आपल्याला इथे कळतं की हे अल्पसंख्याकाचं शासन नसतं, लोकशाहीमध्ये बहुसंख्याकाचं शासन असतं. त्यामुळे अल्पसंख्याकाचं संरक्षण करण्यासाठी आपण ॲडिशनल प्रोटेक्शन जे आहे ते मायनॉरिटी राईट्सच्या बाबतीत देत असतो. ठीक आहे? त्यामुळे ऑप्शन सी जे आहे अनुसरण नाही, ते फक्त सी आहे. 24चं 3 येईल. पुढचा प्रश्न जो आहे तो 25 आला. ठीक आहे? आता इथे काय आहे? ठीक आहे, हा सूचीबद्दलचा परत प्रश्न आला बघा. 2017 का 18ला एक प्रश्न सूचीवर आला होता, आता परत सूचीवर आलेला आहे. आणि इथे परत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की हे जे टपाल खाते आहे तुम्ही प्रत्येकाने पाहिलेलं आहे. पोस्ट ऑफिस जे आहे ते देशभर असतं, त्यामुळे ते स्टेट गव्हर्नमेंटचं काही तुम्ही पोस्ट ऑफिस पाहिलं का कधी? नाही पाहिलं. त्यामुळे हे संघसूचीमध्ये असणार आहे. बँकिंग जो आहे ओव्हरऑल जे आहे RBI वगैरे पासून ते जे आहे बँकिंग आपल्याला माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे. तुम्ही कुठलंही इतिहासाचं पुस्तक उचलून जेव्हा पाहता, तुम्ही कुठलंही पॉलिटिक्सचं उचलून जेव्हा पाहता किंवा फेडरल सिच्युएशनबद्दल, संघीय व्यवस्था जी आहे, संघराज्य व्यवस्था भारत राष्ट्राची, आपल्या देशाची, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे बँकिंगचा, की बँकिंगचं सिस्टम जे आहे ते पूर्ण देशभर कॉमन असलं पाहिजे, म्हणून बँकिंग संघसूचीमध्ये आहे. करेक्ट? दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य देणं हे जे आहे ते राज्यसूचीमध्ये आहे. आता दिव्यांगांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट काहीतरी स्कीम करते, राज्यांना ते वेगवेगळे अधिकार देते, तो भाग वेगळा. पण दिव्यांग हा विषय जो आहे तो ओव्हरऑल बेरोजगार यांना सहाय्य देणं, बेरोजगारांना भत्ता देणं वगैरे या गोष्टी स्टेट गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये येतात. आता राहिलं शेवटी सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा राज्यसूचीमध्ये.
ऑब्व्हियसली आता महाराष्ट्रात समजा पंढरपूर वगैरे आहे ते पिलग्रिमेज आहे, पंढरपूर महाराष्ट्र सरकार चालवतं. तुमचं समजा जेजुरीचं जे आहे ते महाराष्ट्र सरकार चालवतं. अष्टविनायकांचे जे सगळे आहे ते महाराष्ट्रातले जेवढे आहेत ते महाराष्ट्र सरकार चालवतं. किंवा जे काही असेल पिलग्रिमेजचे जे जे काही ठिकाणं आहेत ते महाराष्ट्र सरकार चालवतं. त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की यार तीर्थयात्रा म्हणजे राज्यसूचीमध्ये येईल. तीर्थयात्रा राज्यसूचीमधला विषय आहे मित्रांनो, पण इथे विचारले सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा. मला सांगा आपल्या देशाच्या बाहेरचे जर तीर्थयात्रेचे ठिकाण असतील तर ते राज्यसूचीमध्ये येतील का? म्हणजे कसं की आता तिबेटला कैलास मानसरोवर यात्रा जी आहे ती जेव्हा भरते, ठीक आहे, तर त्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारताकडून लोक जातात. मग ते मॅनेजमेंट काय महाराष्ट्र सरकार करतं का? नाही, ते मॅनेजमेंट केंद्र सरकार करतं. त्यामुळे राज्यात असलेले तीर्थक्षेत्र जे आहे ते राज्यांकडे असतात आणि देशाच्या बाहेरचे, ठीक आहे, पिलग्रिमेजेस ऑफ ऑल टाइप्स ऑफ ऑल प्लेसेस नाही, तर पिलग्रिमेजेस आउटसाइड इंडिया केंद्र सूचीमध्ये असतात, पिलग्रिमेज इनसाइड इंडिया राज्य सूचीमध्ये असतात. त्यामुळे हा डी ऑप्शन जो आहे तो चुकलेला आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन 2 ABC हा इथे येतो. बघा आता इथे परत मला सांगा मित्रांनो, आपण 15 प्रश्नांचा अभ्यास केला, ह्याच्यापैकी ठीक आहे परत आपण रिवाइज करूया, रिकॉल करूया सगळं, ठीक आहे. सॉरी 10 प्रश्नांचा अभ्यास केला. बलवंतराय मेहता समिती अगदी सोपा प्रश्न आहे, यायला पाहिजे. 17वा प्रश्न नेमके जे सरपंचाच्या निवडणुकीमध्ये वगैरे चेंजेस चालू होते त्याच्याबद्दलचा होता, करंट अफेअर्सशी रिलेटेड होता, सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. सिन्सिअर मुलांना आलाच पाहिजे. आत्ता पण परत आता ग्रामविकास आणि नगरविकास खात्यांचे जे नवीन नवीन GR येत आहेत, पत्रकं येत आहेत, ते तुम्ही पाहिले पाहिजे. न्यूजपेपरमध्ये येत आहेत की सरपंचाच्या निवडणुकीत परत त्यांनी चेंजेस आणलेले आहेत, ते कसे आहेत, काय काय आहेत, ते सगळं तुम्ही पाहिलं पाहिजे. नीती आयोग व्हेरी सिम्पल क्वेश्चन. 19 परत संविधानाच्या आर्टिकलचा आहे, माहीत असणं आवश्यक आहे. हायकोर्टाचा प्रश्न इझी पण आहे आणि माहीत असणं आवश्यक पण आहे. 164चा प्रश्न इझी पण आहे, माहीत असणं आवश्यक पण आहे. म्हणजे बघा मुख्यमंत्र्याच्या ड्युटीज ऑफ CM हा प्रश्न जो आहे तो आर्टिकल आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे ना मित्रांनो. जापान सरळ सरळ लक्ष्मीकांतमध्ये लाईन दिलेली आहे, माहीत असणं आवश्यक आहे. राज्यपालाचे विवेकाधिकार माहीत असणं आवश्यक आहे. लोकशाही मूल्य जनरल नॉलेजवरून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. हे पण तुम्ही तुमच्या थोडंसं डोकं जर लावलात की सर्व प्रकारचे तीर्थक्षेत्र राज्याकडे राहू शकत नाहीत, काही तीर्थक्षेत्र बाहेर पण आहेत, एवढं जरी तुम्ही अंदाज लावला तरी तुम्हाला दिसून येतं की हे राज्याच्या बाहेरचं आहे. संपला विषय. अशा प्रकारे 2019च्या यांचं पण आपण डिस्कशन केलेलं आहे. तर आय थिंक ठीक आहे, हा सेशन पण झाला. 10 प्रश्नांचा आपण साधारणतः डिस्कशन केलेलं आहे. कसा वाटला सेशन मला कळवा, कमेंट्समध्ये लिहा. अजून काही कंबाईनच्या स्पेसिफिक पॉलिटीशी संबंधित ऑब्व्हियसली काही टॉपिक्स वगैरे घ्यावेसे असे वाटत असतील तर तेही मला कळवा. किंवा नवीन समजा काही डिस्कशन तुम्हाला एखाद्या टॉपिकमध्ये कुठे जर अडचण येत असेल, म्हणजे मला फार आधी पोराने सांगितलं की सर राष्ट्रपतीमध्ये जे इलेक्शन आहे ते समजत नाही आहे, मग त्याच्यावर आपण यूट्यूबवर व्हिडिओज टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीबद्दल डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तर तसं एखादा काही तुम्हाला टॉपिक समजत नसेल तर तोही कमेंट्समध्ये कळवा, तोही आपण घेऊया. किंवा कंबाईन मुख्यसाठी वगैरे तर ASO मुख्यसाठी काही असेल तेही कळवा. टेलिग्रामवर वगैरे मला कॉन्टॅक्ट करा, मी तिथे तुम्हाला माझ्याहून जमेल तेवढी मदत करायला पण रेडी आहे. ठीक आहे, तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.